पाहत रहा शिवस्वराज्य न्यूज नेटवर्क। आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत। मी अजित पाटील। दर्शकांनो, टीव्ही स्क्रीनवर आपण आता पाहत आहात कांदिवलीमध्ये शिवसैनिक आणि स्थानिक जनतेची मोठी गर्दी जमली आहे। या महाआरतीसाठी उपस्थित असलेल्या नागरिकांचा आणि कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळत आहे। शिवसेना नेते, माजी मंत्री आणि युवा सेना प्रमुख आमदार आदित्यसाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज येथे भव्य रामरक्षा महाआरती आणि हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। हा संपूर्ण कार्यक्रम कांदिवली पश्चिमेकडील MG रोडवर असलेल्या प्रसिद्ध काळा हनुमान मंदिर येथे पार पडत आहे। या सोहळ्यासाठी सर्व शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, महिला आघाडीचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। जनतेची ही प्रचंड गर्दी आणि त्यांचा सहभाग हेच या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरत आहे। जय जय हनुमान, जय श्री राम, जय शिवराय, जय श्रीराम। नारद सारद सहित ईसा जमहु मेरे गोपाल चाहते कभी कोई तो कैसे कहते तुम उपकार सुग्रीव किन्ना राम मिलायो राजपद दिन्ना तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर बल सौज जाना जुग सहस्र परवानु लिल्लो लाई मधुर फल जान मुद्रिका मेली मुखम जलद लागे गए जनाई दुर्गम काज जगत के जेते तुम्हारे कहते राम दुआरे तुम रखवारे असुर निकंदन राम दुआरे अष्ट सिद्धि नो निधि के दाता अस्वर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रो रघुपति के दासा तुम्हारे भजनो राम को पावे जन्म जन्म के दुख बिगाड़े अंत काल रघुवीर प्रजाई जहाँ जन्म भक्त कहाई और देवता चित्तन धरी हनुमत से सरस पकड़े संकट कटे मीटे सब पीरा जो सुमिरे हनुमत बलबीरा। जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव विनाय जो सदबार पाठ कर होई छुटई बंदी मास को होई जोय पड़े हनुमान चालीसा होय सिद्धि सा विसा तुलसीदास सदा हरि चेरा सीजे नाथ हृदय मारेरा अवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसौ सुरभूप सियावल नारद सारद सहित जमहु मेरे गोपाल चाहते कभी कोई कैसे कहते तुम उपकार सुग्रीव किन्ना राम मिलायो राजपद दिन्ना तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर बल सौज जाना जुग सहस्र परवानु लिल्लो लाई मधुर फल जान मुद्रिका मेली मुखम जलद लागे गए जनाई। कशासाठी होती? ह्याच्यासाठी होती, राम मंदिरासाठी तिजोरीचे पैसे चोरले त्याच्यासाठी होती। आणि सांगतो तुम्हाला की आता शिंदे गेलाय, तो शिंदे कशासाठी गेलाय तुम्हाला माहित आहे? कोणालाच माहित नाही तो कशासाठी गेलाय। तो दाखवायसाठी गेलाय आणि हिंदुत्व त्या लोकांनी सोडलेलं आहे। हिंदुत्व राहिलेला नाही, त्याच्याकडे कोणच राहिलेलं नाही। सगळे 100 कोटी द्यायचे, आमचे नगरसेवक चोरून द्यायचे। त्याची अवकात असे आहेत तर मी माझ्या शिवसैनिक आवाज करतो। पहिला 50 खोक्यामध्ये विकत घ्यायचे, आता 100 कोटी मध्ये घेतात। कसे घेतायत मी सांगतो। पैसे आले 50 कोटी खाली आहेत, सगळ्यांचे जनतेचे खाली आहेत, सर्व जनतेचे, महाराष्ट्राचे नाही, पुऱ्या हिंदुस्थानाचे खाली आहेत। आणि कोणी आपल्या शिंदेने ते मला सांगायचंय, आमचा बाण पळवला हिंदुत्वाचा खरा असेल बापाचा तर त्यांनी सांगावा। शिवसैनिकाला आवाहन करतोय शिवसैनिक। पण आता शिंदेनी 100 कोटी मध्ये घेतले, पैसे आले कुठून? आले कुठून ते त्यालाच माहित आहे। रामाचे ते सगळे खाले पैसे तिकडे कुठे
राम मंदिरचे सगळ्यांना वाटतायत, परत ह्याचे महापालिकेचे लूटमार चालू आहे. ते उद्धव ठाकरेंनी आमच्या बॅलन्सिंग ठेवलेलं होते कुठे महापालिकेमध्ये, ते काढले कसे. आज ब्रिज पडते, ते कसं पडते मला सांगा, कसं पडते हे जनतेला आता कळते. हे मी आवाहन करतोय शिवसैनिक परळचा, आज पुन्हा आवाहन करतोय शिंदेला. आव्हान आहे माझा परळच्या शिवसैनिकाचा. एवढा मी बोलतो आणि बोलण्यासारखं भरपूर आहे. समजलं. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.